नुकत्याच राज्यातील विधानसभा निवडणुका संपन्न झाल्या। या निवडणुकीत भारतीय जनता पक्षासहित महायुतीने निर्विवाद वर्चस्व मिळवलं। पुणे शहरातल्या 8 पैकी 7 जागांवर महायुती विजयी झाली। या निवडणुकीत सर्वांचं लक्ष लागून होतं ते म्हणजे कोथरूड मतदारसंघावर। या मतदारसंघात राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील हे निवडणूक लढवत होते। या निवडणुकीत चंद्रकांत पाटील यांनी 1,12,000चे मताधिक्य मिळवले। गेल्या विधानसभा निवडणुकीत याच मतदारसंघातून चंद्रकांत पाटील यांना 25,000चे मताधिक्य मिळाले होते। मात्र या निवडणुकीत सर्व कसर भरून काढत 1 लाखापेक्षा जास्त मताधिक्य मिळाले। त्यामुळे 25,000पासून ते 1 लाख पर्यंतचा प्रवास अतिशय खडतर आणि कठोर परिश्रमयुक्त म्हणावा लागेल। त्याचाच हा आढावा। नमस्कार, मी शिवानी। आपण पाहत आहात पॉलिटिकल महाराष्ट्र। 2019च्या निवडणुकीत भाजपच्या केंद्रीय नेतृत्वानं चंद्रकांत दादा पाटील यांना विधानसभा निवडणूक लढण्याचे आदेश दिल्यानंतर दादांनी सर्वस्व पणाला लावून काम केलं। त्यावेळी मतदारसंघ नवीन असल्यानं संघटनात्मक बांधणी, कार्यकर्त्यांशी संवाद प्रस्थापित करून मतदारांपर्यंत पोहोचणं आणि जुन्यांना सोबत घेऊन काम करणं अशी अनेक आव्हानं दादांसमोर होती। पण ही सर्व अडथळ्यांची मालिका पार करत चंद्रकांत दादा पाटील यांनी विजय अक्षरशः खेचून आणला। या निवडणुकीत घरचा विरुद्ध बाहेरचा असा अपप्रचार सुद्धा झाला। त्यामुळे त्याचा मतदारांवर देखील विपरीत परिणाम झाला। अनेक प्रभागात मतदानाचा टक्का रोढावला होता। या निवडणुकीत एकूण मतदारांच्या तुलनेत 48.2% मतदान झालं होतं। त्यामध्ये चंद्रकांत दादा पाटील यांना 1,05,246 मतं मिळाली, तर विरोधी उमेदवार असलेले किशोर शिंदे यांना 79,751 मतं मिळाली, तर नोटाला 2.6% मतदान झालं होतं। मात्र यंदा 2024च्या निवडणुकीचा विचार केला तर एकूण 52.18% मतदान झालं होतं। या निवडणुकीत चंद्रकांत दादा पाटील यांना 1,59,234, चंद्रकांत मोकाटे यांना 47,193 आणि किशोर शिंदे यांना केवळ 18,105 मतं मिळाली, तर नोटाला 1.35% मतदान झालं। या निवडणुकीत चंद्रकांत दादा पाटील यांना तब्बल 1,12,041 मताधिक्य मिळालं। या निवडणुकीत चंद्रकांत दादा पाटील यांना 14.47% मतं जास्त मिळाल्याने हा विजय सहज शक्य झाला। आता लोकसभा निवडणुकीचा विचार केला तर कोथरूड विधानसभा मतदारसंघातून केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांना 75,000चे मताधिक्य मिळाले होते। तर 2019च्या लोकसभा निवडणुकीत गिरीश बापट यांना कोथरूड विधानसभा मतदारसंघातून 1,05,000चे मताधिक्य मिळाले होते। पण 2024च्या विधानसभा निवडणुकीत चंद्रकांत दादा पाटील यांना 1,12,000चे मताधिक्य मिळाले। आता एवढे मताधिक्य मिळण्यापाठीमागे गेल्या 5 वर्षातील चंद्रकांत दादा पाटील यांनी घेतलेले प्रचंड मेहनत कारणीभूत ठरली। कारण 2019च्या विधानसभा निवडणुकीत केवळ 25,000चे मताधिक्य मिळाल्यानंतरही त्यांनी ज्या पद्धतीने सेवा कार्य आणि विकास कामे केली त्यामुळे कोथरूड मधील जनतेच्या मनात कामाचा माणूस अशी प्रतिमा तयार झाली। 2019च्या विधानसभा निवडणुकीनंतर कोविडची प्रचंड लाट संपूर्ण जगात आली। या काळात सगळीकडे अनिश्चिततेचे वातावरण होतं। अनेकांचा हातातील रोजगार गेल्यामुळे उपासमारीची वेळ आली होती। त्यामुळे त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यासोबतच धान्य पुरवठा करणे, कोविड बाधितांसाठी क्वारंटाईन सेंटर उभारणे, कोविडची कमी लक्षणे असणाऱ्या रुग्णांना डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधे उपलब्ध करून दिली। तसंच महापालिकेच्या कोविड सेंटरसाठी 1.5 कोटीचा निधी आमदार फंडातून उपलब्ध करून दिला होता। कोविडची लाट ओसरल्यानंतर हे सेवा कार्य असंच सुरू ठेवले। यामध्ये आर्थिक दुर्बल कुटुंबातील विवाह इच्छुक मुलींना झाल उपलब्ध करून देणे, त्याशिवाय गरजू रुग्णांना वैद्यकीय मदतीसाठी, रुग्णालयात उपचारासाठी लोकसहभागातून खर्च देणे, ज्येष्ठ नागरिकांसाठी निसर्ग छायासारखा उपक्रम किंवा मतदारसंघातील प्रत्येक नागरिकांना विविध प्रकारचे दाखले सहज उपलब्ध व्हावे यासाठी महा ई सेवा केंद्र कार्यान्वित करून नागरिकांची सोय करणे, मतदारसंघातील प्रत्येक नागरिकांची दिवाळी गोड व्हावी यासाठी नाममात्र दरात दिवाळी फराळ देणे, बालगोपाळांमध्ये सांघिक भावना वाढीस लागावं यासाठी किल्ले बनवा स्पर्धा,
नवोदित कलाकारांसाठी आंतर सोसायटी एकांकिका स्पर्धा अशा विविध उपक्रमांच्या माध्यमातून कोथरूडमधील प्रत्येक कुटुंबाशी एक नातं त्यांनी तयार केलं। याशिवाय मतदारसंघात ही विविध विकास कामांचा डोंगर उभा करून नागरिकांच्या समस्या तातडीने सोडवल्या। यात प्रामुख्याने डीम्ड कन्व्हेन्स सारखे विषय असोत किंवा रिडेव्हलपमेंटसाठी सोसायटीतील नागरिकांना मोफत कायदेशीर सल्ला, विविध भागातील प्रलंबित रस्त्यांचे विषय मार्गी लावणे, बाणेर बालेवाडीसाठी स्वतंत्र पोलीस स्टेशन, बाणेर बालेवाडी सुतारवाडी भागातील वीज पुरवठ्याची समस्या सोडवण्यासाठी उपकेंद्रास जागा उपलब्ध करून देणे, सुतारवाडीतील स्मशानभूमीतील अतिक्रमण हटवण्यासाठी पुढाकार घेणे असे एक ना अनेक विषय सोडवल्यामुळे कोथरूडकरांच्या मनात दादांनी घर केलं। याशिवाय पुणे महापालिकेने रद्द केलेली 40% कर सवलत पुन्हा लागू करून घेतल्यामुळे केवळ कोथरूडचेच नव्हे तर संपूर्ण पुण्यातील जनता चंद्रकांत दादा पाटील यांच्यावर प्रचंड समाधानी होती। याचाच प्रत्यय या निवडणुकीत देखील आला। निवडणूक प्रचारादरम्यान कोथरूडमधील अनेक नागरिक चंद्रकांत दादा पाटील यांच्याबद्दल भरभरून बोलत होते। त्यामुळे दादा पुन्हा आमदार होणार यात कोणाच्याही मनात शंका नव्हती। निवडणूक जाहीर झाल्यापासून अनेक पत्रकार देखील चंद्रकांत दादा पाटील यांचा विजय निश्चित आहे, फक्त मताधिक्य किती असेल याचीच चर्चा करत होते। त्यामुळे निवडणूक निकाला दिवशी सुद्धा त्याचा प्रत्यय सर्वांना आला। मतमोजणी सुरू झाल्यापासूनच प्रत्येक क्षणाला दादांचे मताधिक्य वाढतच होते। असा एकही प्रभाग नव्हता जिथे दादांना मताधिक्य मिळाले नाही। त्यामुळे दादा म्हणजे कोथरूड आणि कोथरूड म्हणजेच दादा असं काहीचं समीकरण तयार करण्यात गेल्या 5 वर्षात चंद्रकांत दादा पाटील यांना यश मिळालेले। आता चंद्रकांत दादा पाटील यांचा हा पॅटर्न महाराष्ट्र भाजपाने संपूर्ण राज्यात राबवला तर संपूर्ण महाराष्ट्र भाजपाचा बालेकिल्ला होईल असं म्हटलं जातंय। यावर तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी पॉलिटिकल महाराष्ट्र या पेजला लाईक करा, फॉलो करा। धन्यवाद।